पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की महाराष्ट्र स्टेटमध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचं असेल तर कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। जर तुम्ही रीनीट 2026 ची एक्झाम दिली असेल आणि तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजमध्ये कॅटेगरीच्या फीसमध्ये किंवा गर्ल्स प्री एज्युकेशन मधून ऍडमिशन करायचा विचार करताय तर तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे, तुमच्या कॅटेगरीमधून किती नीट स्कोर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं। पण एक गोष्ट महत्त्वाची, हा जो कट ऑफ आहे तो फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, त्यामुळे तुम्ही फक्त नीट एक्झाम क्वालिफाय केली असेल तरी पण शेवटपर्यंत बीएमएस चे कॉलेज टाकून चॉईस फिलिंग करत राहा, जेणेकरून की तुम्हाला यापेक्षा खूप कमी मार्कावर पण सीट अलॉटमेंट होऊ शकतं। आता जर आपण सगळ्यात आधी एससी कॅटेगरीचा विचार केला तर एससी कॅटेगरी मधून ऑल इंडिया रँक 5,32,364 तुम्ही एक्सपेक्टेड घेऊन चलू शकतात आणि याच ऑल इंडिया रँक तुमचा जो नीट स्कोर येणार आहे तो 270 ते 280 तुम्ही गृहीत धरून चलू शकतात। म्हणजे तुमचा जर नीट स्कोर 270 ते 280 येत असेल आता तर तुम्हाला बीएमएस चं एससी कॅटेगरी मधून प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज महाराष्ट्र स्टेटमध्ये ऑल ओव्हर कुठे ना कुठे अलॉटमेंट होऊ शकतं, ते पण कॅटेगरीच्या फीस मध्ये। आता यानंतर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला तर ऑल इंडिया रँक 7,17,047 एवढा, नीट स्कोर 220 ते 230 तुम्ही एक्सपेक्टेड घेऊन चलू शकतात। त्यानंतर फीजे कॅटेगरीसाठी 5,30,717 ऑल इंडिया रँक, 250 ते 285 नीट स्कोर। एनटीबी कॅटेगरी मधून 5,32,467 ऑल इंडिया रँक, 270 ते 280 नीट स्कोर। एनटीसी कॅटेगरीचा विचार केला तर 5,30,587 275 ते 285 नीट स्कोर तुम्ही घेऊन चलू शकतात। एनटीडी कॅटेगरी मधून 5,23,950 ऑल इंडिया रँक, 280 ते 290 एवढा तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चलू शकतात। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 5,39,017 ऑल इंडिया रँक, 270 ते 280 तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी कन्सिडर करू शकतात नीट स्कोर नुसार। एसीबीसी कॅटेगरी मधून जर विचार केला तर 5,81,064 260 ते 270 मार्कापर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं। एनटीडी एसीबीसी कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरीचा जो क्लोजिंग कट ऑफ होता ना 2025 चा, त्याच्यापेक्षा 30 ते 40 मार्कांना मी तुम्हाला या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ जास्त सांगत आहे, कारण लास्ट इयरचा जो कट ऑफ आहे क्लोजिंग कट ऑफ तो शेवटचं ऍडमिशन असतं आणि मी जो एक्सपेक्टेड कट ऑफ सांगत आहे ना तो 4थ्या किंवा 5व्या राऊंड पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्यासाठी जो कट ऑफ मॅटर करतो तो कट ऑफ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। आता जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन मधून 5,34,148 पर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं ऑल इंडिया रँक नुसार आणि 270 ते 280 तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चलणं आहे। जर तुम्ही बीएमएस आयक्यू किंवा एनआरआय कोटा म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यामधून विचार करताय 2-3 पटीने किंवा 5 पटीने जास्त फीस द्यायचा विचार करून, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला फक्त नीट एक्झाम क्वालिफाय करणं गरजेचं आहे। तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय केली, तुम्हाला जे हवंय ते कॉलेज या ठिकाणी आयक्यू एनआरआय कोट्यामधून अलॉटमेंट होऊ शकतं। फक्त फी स्ट्रक्चर आयक्यू कोट्यामधून ओपन कॅटेगरीपेक्षा 3 पटीने जास्त असतं, एनआरआय कोट्यामधून 5 पटीने जास्त असतं, त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ तुम्हाला खूप जास्त कमी बघायला भेटतो। अजून एक महत्त्वाची अपडेट, हा जो कट ऑफ आहे तो फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, ही गोष्ट तुम्हाला आठवून ठेवणे। तुम्हाला नीट क्वालिफाय केल्याच्या नंतर तुम्ही शेवटपर्यंत जर कॉलेज टाकून चॉईस फिलिंग केली तर तुम्हाला अजून कमी मार्कावर पण सीट अलॉटमेंट होऊ शकतं। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये कोणतीही अपडेट आली तर आम्ही छोट्याशा चॅनलवर तुमच्याबरोबर डेफिनेटली शेअर करू। त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।